आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवते आहे. बऱ्याचदा असं असतं की माणसांना कळतच नाही की प्रेमाची भाषा काय असते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. ज्यावेळेस आपल्याला प्रेमाची भाषा समजायला लागते ना, त्यावेळेस नातं खूप स्ट्रॉंग आणि खूप लाँग होऊन जातं. तर बऱ्याचदा असं असतं की काही स्त्रींना असं वाटतं की मी जे जेवण बनवते ना, त्याला नवजल्यानंतर माझा नवरा माझ्यावरती प्रेम करतो. कारण तिच्यासाठी नवाजणं हे प्रेमाची भाषा असते. कदाचित पुरुषाला असं वाटू शकतं की यार तिनं मला चांगला स्वयंपाक करून दिला किंवा चांगलं बोलले किंवा रोमॅन्टिक बोलले तर ती माझ्यावरती प्रेम करते. बऱ्याच ह्या कन्फ्युजनमध्ये प्रेमाची भाषाच आपल्याला समजत नाही आहे. आणि प्रेमाची भाषा समजण्यासाठी तिची काय इच्छा आहे, तिला काय केल्यानंतर प्रेम आहे असं वाटतं, हे समजून जाण्यासाठी पूर्ण आयुष्य निघून जातं. आणि आयुष्याच्या शेवटी शेवटी समजायला लागतं की अरे, जी माझी बायको आहे ना, तिला हे केल्यानंतर प्रेम करतं असं वाटतं आणि त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीकडे वळायला लागतो. तर कदाचित आत्ता जर आपल्याला प्रेमाची भाषा कळाली तर ते पूर्ण भविष्यासाठी आपण सुखी जीवन जगू शकतो. मी काही 2 गोष्टी सांगते, आवडलं तर नक्कीच फॉलो करा, नक्कीच लाईक करा. यामध्ये आपल्या पार्टनरला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला, आपल्या बॉयफ्रेंडला काय गरजेचं आहे, काय केल्यानंतर तिला प्रेम करतो असं वाटतं हे समजा अगोदर आणि त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. आपल्याला असं वाटतं की आपण जे करतोय ते तिच्यावरती प्रेम आहे, तर तुमची ती प्रेमाची भाषा आहे. तिची प्रेमाची भाषा समजण्यासाठी तुम्हाला तिला काय हवं आहे, तिला काय केल्यानंतर, काय बोलल्यानंतर, कसं वागल्यानंतर तुम्ही प्रेम करता हे जाणवतं. ती भाषा समजून घ्या. ज्यावेळेस ती भाषा समजून जाते ना, त्यावेळेस डोळ्यात डोळे घातल्यानंतरही कळून जातं की अरे हे माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत. आणि ही भाषा कळण्यासाठी आधी तुम्ही प्रयत्न तरी करा ना, की तिला काय पाहिजे आहे, त्याला काय पाहिजे आहे, त्याची प्रेमाची भाषा काय आहे, तुझी प्रेमाची भाषा काय आहे आणि त्याच्याप्रमाणे वागा. एवढं सांगणं आहे माझं.